आपण सध्या म्हणतो ना की मेंटल हेल्थ म्हणजे डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे, पॅनिक, तर तेव्हा डाएट किंवा एक्सरसाइजमध्ये कुठला फरक करायला हवा? काही जण बिंज इटिंग करतात किंवा इमोशनल इटिंग. मग तिकडे तुम्हाला काही पदार्थ असे असतात की ते खाल्ले की स्ट्रेस रिलीव्ह होतो. पण त्यामध्ये कार्बोहायड्रेट्सच जास्त असतं की गोड खाल्ल्याने मला बरं वाटतं. चॉकलेट, आईस्क्रीम. येस. तर आता त्याच्यात ऑप्शन्स आहेत. डार्क चॉकलेट इज व्हेरी गुड. म्हणजे नॉर्मल चॉकलेटमध्ये तुम्ही जर लेबल वाचाल तर शुगर इज द प्रायमरी इन्ग्रेडियंट, म्हणजे शुगरच प्रायमरी असते. तर गो फॉर डार्क चॉकलेट. तर डार्क चॉकलेटमध्ये अँटीऑक्सिडंट्स पण आहेत. हार्टसाठी चांगले, शुगरसाठी चांगले, तुमचा मूड पण एलिव्हेट होईल. आणि बाकी तुमच्या आवडीचा कुठला एक पदार्थ आहे तो बनवा आणि ते तुम्ही खाऊ शकता. सेकंड, वेट लिफ्टिंग. जर तुम्ही एक्सरसाइजबद्दल विचार केलात तर वेट लिफ्टिंग खूप चांगलं आहे, किंवा रनिंग इज अ गुड ॲक्टिव्हिटी टू एलिव्हेट युअर मूड्स. म्हणजे जर मेंटल हेल्थ इम्प्रूव्ह करायची, जस्ट धावायला जा, कोणतरी मित्र मैत्रीण शोधा. म्हणजे कंपनी असेल तर अजूनही गप्पा मारत मारत रन केलं तर स्ट्रेस विसरून जाल. म्हणजे मूड जर डाऊन असेल तर धावायचं. येस, थोडंफार, म्हणजे जास्त जोरात पण नको. एक्झर्शन नाही व्हायला पाहिजे. इट शुड बी अ मूड चेंजर फॉर यू. त्या दिवसातलं तुमची ॲक्टिव्हिटी चांगली झाली, चला एक 10 मिनटं मी धावून आलो असं. आणि बऱ्याचदा असं बघतो ना आपण की क्रेविंग्स होतात. हो. आणि क्रेविंग्स ही का होतात? म्हणजे काहीतरी आतमध्ये होत असेल की ज्याच्यामुळे Exactly. क्रेविंग्स होतात ना. हो हो हो, खरं आहे. खूप जण म्हणतात ना की मी स्वीट टूथ आहे, आमच्या घरी सगळे. तर स्वीट टूथ वगैरे काही नसतं. ते क्रेविंग्स असतात विच इज तुमचा ब्रेन तुम्हाला कंट्रोल करत असतं. आता इट इज ऑल सायंटिफिक. म्हणजे डोपामाइन आपल्याला माहिती आहे, तुम्हाला पण माहिती असेल, तुम्ही स्वतः पण एवढे कन्सल्टंट आहात फेमस. तर डोपामिन आम्ही नेहमीच सांगतो की डोपामिनला कंट्रोल करायला शिकलात ना की तुमची क्रेविंग्स बंद होणार. कार्बोहायड्रेट, जसं मगाशी आपण बोलत होतो, कार्बोहायड्रेट्स किंवा कुठलेही व्हाईट फूड आयटम्स, मीठ, साखर किंवा कार्ब्स, हे मैदा कधीही खाल्ले तर ग्लुकोज रिलीज होतो, कॅलरीज येतात. आणि प्रत्येक सेलला, आपण ह्युमन बॉडी 37 ट्रिलियन सेल्सनी बनलेली आहे, त्याच्यापेक्षा जास्त असेल. तर प्रत्येक सेलला त्याची एक इंजिन आहे आणि त्याला एक फ्युएल पाहिजे. ते फ्युएल म्हणजे शुगर आहे. तर ब्रेनमध्ये पण तसेच सेल्स आहेत ज्यांना शुगरची गरज असते. आणि शुगर पोचली ब्रेनला की डोपामिन नावाचा हॉर्मोन रिलीज होतो, विच इज अ नर्व टॉनिक किंवा एक्साइटमेंट हॉर्मोन, रिवॉर्डिंग हॉर्मोन ज्याला आपण म्हणतो, की गिफ्ट देतो आपल्याला, की आपल्याला ती एलिव्हेटेड फिलिंग येते किंवा मस्त वाटलं, गुलाबजामुन खाल्लं, चॉकलेट खाल्लं, अरे वा किती मस्त आहे. ही जी फिलिंग येते ती डोपामिनमुळे येते, की किती मस्त आहे. तर जी फिलिंग आहे ती 2 तास 1.5 तास, कारण जेवढं डोपामिनची लेवल असेल ब्लडमध्ये, तर तशी लेवल कमी व्हायला लागली 2-2.5 तासांनी की ती फिलिंग पण कमी व्हायला लागते. मग तिकडे तुमचा ब्रेन तुम्हाला सांगायला लागतो की ती वस्तू पुन्हा खा, बिकॉज आय लाईक्ड इट, कारण मला ते बरं वाटलं, मला ती खूप मजा आली खाऊन. मग आपण काय करतो, मग आपण बिंज इटिंग, मग शोधायला लागतो घरी, कपाटातून बिस्किट शोधा किंवा चॉकलेट शोधा किंवा कोल्ड्रिंक शोधा. मग असं काही मध्यरात्री होते. हो, कारण मग ते मॅच चालू असते टी व्हीवरती, फुटबॉल और नेटफ्लिक्स, विच इज अगेन अ हॅबिट फॉर मी. नेटफ्लिक्स इज अगेन अ डोपामाइन ट्रिगर. नेटफ्लिक्स बघून बघून ते मूवीज, सिरियल्स, सिरीज, ते अशा मोमेंटला जिथे स्टॉप करतात की नेक्स्ट सिरियल तुम्ही ती बघायलाच पाहिजे, तिथे तुमचा डोपामिन लेवल पीकला येतो. आणि मग नेक्स्ट काय होणार, मग तुम्ही ती झोप सोडून नेक्स्ट एपिसोड बघायला जागे राहतात. दॅट इज अगेन अ डोपामिन ट्रिगर, नेटफ्लिक्सचे सिरीज किंवा. त्यामुळे लोक आज हॅबिट फॉर्मिंग झालेत. आणि मग त्याच्याबरोबर बिगर ॲडिक्शन नाव. आणि मग त्याच्याबरोबर एक बाउल भरून चिप्स असतात, तिथे सोडियम अगेन जास्त, मीठ, व्हाईट प्रकार जास्त आला, मग तिथे परत डोपामिन वाढतं. मग ती कंट्रोल कधीच येत नाही. दॅट इज कॉल्ड एज क्रेविंग्स. ती क्रेविंग कंट्रोलला आणणं, आधी हे पदार्थ कमी करणं गरजेचे आहेत. पण मग आता जर असं गोडाचं क्रेविंग असेल तर मग हल्ली ना खूप शुगर फ्री मिळतं, म्हणजे त्याच्यामध्ये स्टिविया आहे, मग फ्रूट आहे किंवा हे आर्टिफिशियल स्वीटनर, तर ते खावं का? आम्ही काय सांगतो की खायला 1-2 वेळेला काही प्रॉब्लेम नाही, पण सस्टेनेबिलिटी पण बघा. तुम्ही हे मॉन्ग फ्रूट, हे सगळे नवीन गोष्टी आहेत, त्याची कॉस्ट किती होईल. म्हणजे 1-2दा खाणं ठीक आहे, पण तुम्ही जर रोज खात गेला तर इट इज ॲज गुड ॲज एन ॲड ऑन फॉर यू. म्हणजे ते एक लक्झरी झाली तुमच्यासाठी. मग ते तुम्ही रोज खाणं किती परवडणार आहे. सस्टेनेबिलिटी इज ऑलवेज बॉटम लाईन फॅक्टर. तर त्यापेक्षा तुम्ही लो शुगर किंवा 0 शुगर जायचा प्रयत्न करा. थोडेफार 1 आठवडा त्रास होईल, 10 दिवस त्रास होईल,
पण ह्या सगळ्या वस्तू आहेत मार्केटमध्ये, ठीक आहे. अगेन मॉन्क फ्रूट इज अ गुड ऑप्शन, बट कॉस्ट बघा त्याची किती आहे, ती तुम्हाला रोज परवडणार आहे का, ॲज इफ यू आर थिंकिंग ऑफ रिप्लेसिंग इट. स्टीविया इज अगेन अ गुड ऑप्शन, बट अगेन तेच कॉस्टिंग, तुम्ही म्हणजे एक सोडताय आणि दुसऱ्यावरती खर्च करताय. त्यापेक्षा माइंडफुल व्हा आणि स्वतःला हे करा, ॲक्सेप्ट करा की मला ही वस्तू चालणार नाही आहे किंवा मला ह्याच्याशिवाय जगायचं शिकणं आहे. तर थोडं ॲक्सेप्टन्स पण पाहिजे. तर कुठे ना नाही होत असेल तर मग प्रोडक्ट्स आर अवेलेबल इन द मार्केट, तसं आहे.